बरं. सोळा ऑक्टोबर 1974 होता. आता काय म्हणकडे 1900 त्याची पुढे आपण दोन पद्धत करूया. 1600 आणि 300. 16चा कोड किती 0, 300चा कोड किती 1. आता 74 आहे शेवटचे दोन नंबर, त्यातून एक मायनस करायचं, आले किती 73. त्या 73ला भागायचं 4. ठीक आहे. 4 1 4 किती आता 18. 7 832 करू आपण. बाकी 1 18 झाली. आता 73 मग 18 किती उरले 55. लीपला 2 साधारणला 1. 18 2 36 55 55 1 1. बरोबर. ठीक आहे. आता 91 कुठपर्यंत एकूण सोडायचं. आता राहिलं 74 महिना काय 16 30 32 32 21 23 74 लिहिते का नाही 76 लिहिते. तेवढं साधारण 0 आहे. ऑक्टोबर कुठे आला तारीख काय 16. 3 6 8 8 5 13 13 6 19 19 2 21 21 16 37. इकोनॉमिक 92 37 किती 129. आता 129 ला भागायचं 4 7 7 7 किती 56. बाकी किती. आता बाकी 3 म्हणजे कोड काय 3चा शुक्रवार. आता 1279 तर पहिल्या 79 काढून घ्या. आता कुठले फक्त 1200 चा कोड 2000 बघायची ते आवश्यकता आहे, कारण 1200 लिहित आहे त्याच्यामुळे 12 आपण काय 0. बरोबर. आता 79 मधून -1 करू बोलले 78. आता या 78 ला भागायचं 4. 4 1 4 4 9 36 वरले किती 2 19. आता 78 म्हणजे 19 साधारण किती 19. बरोबर. आता 59 साधा 19 दुनी 38 19 59 59 9 8 17 5 3 8 97. 1278 चे दिवस किती आले 97. आता 1279 4 19 लिहित नाही 30 32 32
33, 23, 23 ऑगस्ट येतं. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट ची तारीख काय 4. बरोबर. 4 3 7, 7 2 9, 9 3 12, 12 2 14, 14 3 17, 17 3 20. किती? बरोबर का? बरोबर ना? आता 117, 7 1 7, 7 7 42, बाकी शुक्रवार. बरोबर. उद्या टेस्टला कोण सुट्टी होते बघा. आता प्रश्न काय आहे, ऑक्टोबर 2025 में कितने ग्रुप फेब्रुवारी होंगे. ठीक. आता सुरुवातीला काय करायचं माहिती का, जो महिना असतो त्या महिन्याच्या 1 तारखेचा वार काढायचा. 1 तारखेचा 1 तारखेचा. त्या महिन्याचा 1 तारखेचा वार काढायचा. बघा ऑक्टोबर 2025 में कितने बृहस्पती वार म्हणजे काय किती गुरुवार असतील असा प्रश्न आहे. आता ते करून दिसू दे. बोलू नका. ऑक्टोबर 2025 में कितने बृहस्पती बघा. आतापर्यंत काय काय असायचं म्हणजे तर तारीख असायची काहीतरी. आता तारीख नाही, फक्त महिना आहे, वर्ष. अशा वेळेस काय करायचं, जो महिना असतो त्या महिन्याच्या 1 तारखेला वार करायचा. विकास म्हणजे 1 ऑक्टोबर 2025. आता आपली जी रेग्युलर सिस्टम, आता 2025 आहे ना, तर पहिल्या 2000 ला किती कोड असेल? 0. आता 25 मध्ये शेवटचे 2 अंक आहेत, त्यातून 1 मायनस करा, उरले 24. आता ह्या 24 ला भागा 4, 4 7 24. भागात किती आला? 6. जर आता 24 वर्षात 6 जर लीप असेल, साधारण 18 असते. लीपला 2 वार, साधारणला 1. 7 दुने 12, 18 1 18 आले 30. बरोबर. म्हणजे 2024 पर्यंत ऑर्डर्स किती आले? आता राहिला 25. 25 तारीख काय? 1 30 32 33 33 23 ऑक्टोबर येत आहे ना. ठीक आहे, 9 महिना सुरू. आता 25 लीप नाही आहे, त्याच्यामध्ये 0 ना. 3 3 6, 6 2 8, 8 3 11, 11 2 13, 13 3 16, 3 19, 19 2 21 आणि 1 22. म्हणजे 2025 1 तारखेपर्यंत किती दिवस आले? 22. ठीक आहे. 30 32 किती? 52. 52 ला भागायचं 7 ने. समजा किती? किती? 3 चा कोड काय आहे? बुधवार. म्हणजे 1 ऑक्टोबरला काय वार असणार? बुधवार. आपण विचारले काय आहे, गुरुवार किती असते ऑक्टोबर महिन्यात. बरोबर. आता समजा, आता हा जर कोड 3 चा आला, याच्यामध्ये घेणं नाही. हा 3 चा कोड म्हटलं म्हणजे 1 तारखेला वार किती आला? बुधवार. जर आता 1 ऑक्टोबरला बुधवार असेल,
आपल्याला किती गुरुवार काढायचे. आता 1 ला जर गुरुवार बुधवार असेल तर 2 ला काय असेल गुरुवार. आता प्रत्येक वार प्रत्येक 7 दिवसानंतर. किती दिवसानंतर 7 दिवसानंतर. आता 2 ला जर गुरुवार आहे तर पुढचा गुरुवार केव्हा पुढचा 23 एवढं 23 आता पुढचा 30. ठीक आहे. म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात बृहस्पतिवार म्हणजेच गुरुवार किती आहे 5. 1 2 3 4. कॅलेंडरचा शेवटचा टॉपिक आहे 16 डायरेक्ट मई 2029 को कितने सोमवार होंगे भाई. जी पद्धत आपल्या तीच वापरा उत्तर येऊन जाणार. मंगळवारी बुधवार आहे. दोन ला मंगळवार 3 ला बुधवार आहे ना. बुधवार किती 2029 पहिले 2000 वर्ष त्याचा कोड 0. 29 मधून 1 मायनस आणि 28 पैकी तुमची 7 लीप येतील 100%. कारण की 40 7 28 लीप 7. 28 पैकी जर 7 लीप असतील साधारण किती 19 असतील का साधारण किती असतील 21. लीपला 2 साधारण 1 7 14 21 21 21 आणि 4 किती 35 दया पुस्तक. ठीक आहे. आता 29 लीप नाहीये रेग्युलर पद्धत 30 32 32 पुढे काय घेणे आपला जानेवारी मार्च एप्रिल मेची तारीख काय आपल्याला 1 पकडायला लागते. 1 आणि 2 3 3 आणि 3 7 7 आणि 3 9. आता मला सांगा कोणता स्टेप होता ही किंवा बोला समजून गेला असं समजून गेलं. शून्याचा काय भेटला 35 आणि 9 किती 44. बरोबर. आता 44 जर वेळी असाल इथं बघा इथं 4 आहे भाग आहे इथं 7 आहे 7 च 42. बाकी 2 म्हणजेच कोड काय असणार मंगळवार. बेस्ट ज्यांचं 2 कोड जर तर बरोबर असेल. 2 चा कोड किती आहे मंगळवार. ठीक आहे. पण आपल्याला विचारलं काय आहे सोमवार. बरोबर आहे. जर 2 कोड म्हणजे 1 तारखेला काय आलाय मंगळवार 1 मेला. आपल्याला बघा आपण रिटर्न तर नाही जाऊ शकत कारण की आपण डायरेक्ट पुढे चाललो एप्रिल मध्ये. 1 च्या मागे तारीख काय आहे 30 एप्रिल. तर आपण पुढे जाऊ पुढे जायला मग 1 ला मंगळवार 2 ला बुध 3 ला गुरु 4 ला शुक्र 5 ला शनी 6 ला रवी 7 ला येईल सोमवार. आता मला सांगा 7 तारीखला जर सोमवार आहे प्लस 7 7 करत जायचं प्लस 7 ला जर सोमवार आहे बघा पुढचा सोमवार 14 पुढचा 28 म्हणजेच मई 2029 में सोमवार कितने होंगे 4. या पद्धतीने सोमवार 300 ना पड़े काळजी घ्यावी लागते तुमची. बेस्ट
48 1948 ना 48 सोडा आपण काय करतो बघ ज्यावेळेस महिना वर्ष असतो त्यावेळेस त्या महिन्याच्या 1 तारखेचा ऑर्डर आहे 1 सप्टेंबर आता याच्यातून 48 मायनस करून किती उरले 19 19 डिवायडेशन दोन पद्धती पूर्वा कसं 1600 आणि 300 बेस्ट भेटायचं 16चा कोड 0 300 चा 1 बरोबर आता ते शेवटचे दोन अंक 1 मायनस करा आले 47 11 चौक 44 बरोबर आता 47 वर्षात 11 लीप वर्ष आहेत त्यामुळे जे लीप वर्ष असतील ते 47 मधनं मायनस करायचे इथे किती माता बोला 36 हा 36 बेस्ट लीपला 2 साधारण 1 11 2 22 36 एक 36 किती 58 का 58 म्हणजेच 1947 पर्यंत दिवस किती आले 58 48 महिना सप्टेंबर 30 32 32 33 23 जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर तारीख असते 1 3 आणि 7 9 12 14 17 20 1953 किती दिवस आले 20 बरोबर 58 आणि 1 59 किंवा 58 आणि 20 78 78 आणि 79 बरोबर आता 79 जर तुमची बेरीज झाली असेल त्याला भागायच्या 7 करा 7 77 बाकी दोन कोड कोणाचा म्हणजे दोन कोड जर मंगळवार असेल तर याचा अर्थ काय 1 सप्टेंबरला वार कोणता मंगळवार म्हणजे 1 आपल्याला विचारलं तेच कधी लक्षात ठेवायचं 1 तारीखला 2 वार असेल 100% 5 असते आणि एका महिन्यात 5 पेक्षा जास्त वार असत नाही त्याच्यामुळे उत्तर 5 तुम्ही काढा नका काढा 1 आणि 7 8 8 आणि 7 13 20 27 1 2 3 4 5 म्हणजे किती मंगळवार होते एक गोष्ट लक्षात ठेवायची कॉमन गोष्ट आहे ठीक आता उद्या टेस्टला कोण करणार बाहेर जाऊन फक्त यश आणि सुधीर बेटा आपला टॉपिक असणार चक्रावरच एक 8 15 आणि 21 आवडलं 25 हा 15 ठीक आहे सौरभ कसं ठीक आहे हे बघा बरोबर बघा इथं 15 पाहिजे इथं पाहिजे 23 23 29 23 कसं काय 15 7 21 वाटतं बावीस बावीस. इथं 29 सॉरी वरती